नमस्कार. मी प्राध्यापक विलास यश टाले, राज्यशास्त्र विभाग, कला महाविद्यालय बुलढाणा. आजचा आपला चर्चेचा विषय आहे इंग्लंडमधील रूल ऑफ लॉ, म्हणजे कायद्याची आधिसत्ता. म्हणजे इंग्लंडच्या शासन व्यवस्थेत निर्माण झालेली कायद्याची आधिसत्ता या विषयाचा आपल्याला आज चर्चा किंवा अभ्यास करायचा आहे. या कायद्याच्या आधिसत्तेचा उल्लेख इंग्लंडमध्ये संविधानिक शासनाचं मूर्त स्वरूप म्हणून केला गेलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं इंग्लंडची अंतिम सत्ता ही कायद्यामध्ये निहित आहे असा त्याचा अर्थ या ठिकाणी घ्यावा लागतो. याचा दुसरा अर्थ असा आहे की कायद्याचा आदर करणे हा इंग्लंडच्या नागरिकांचा, इंग्लंडच्या जनतेचा, तिथल्या संपूर्ण सामाजिक व्यवस्थेचा एक स्थायी भाव बनलेला आहे. कारण इंग्लंडच्या जनतेला कायदा प्रिय वाटतो. कायद्याचं पालन करणे, अनुपालन करणे हे त्यांना मुळातच आवडत असल्यामुळे कायद्याचा आदर हा त्यांचा स्थायी भाव झालेला आहे असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो कायदा प्रणालीचा भाग आहे किंवा कायद्याची व्यवस्था आहे ही त्यांनी म्हणजे इंग्रज लोकांनी त्यांच्या सिंहासनाशी शतकानुशतके भांडून मिळवलेली आहे आणि म्हणून त्याचं त्यांना वेगळं मूल्य जपणे गरजेचे वाटते. तो त्यांचा नागरी जीवनाचा त्यांना स्थिर भाव किंवा स्थायी भाव म्हटलेले आहे आपण त्याला, स्थिर भाव, स्थायी भाव वाटतो आणि म्हणून ते त्या गोष्टीची तो जीवनाचा अधिकार म्हणून कायद्याकडे जीवनाचा अधिकार या दृष्टिकोनातून बघत आहेत किंवा बघतात. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्या देशामध्ये लिखित संविधान असते त्या देशामध्ये मूलभूत अधिकार हे त्या संविधानामध्ये स्पष्टपणे लिहून ठेवलेले असतात किंवा नमूद केलेले असतात आणि त्या मूलभूत अधिकाराला त्याच्या अनुपालनाबाबत न्यायालयाकडून संरक्षणसुद्धा प्राप्त झालेलं असते. आता या ठिकाणी उलट आहे. इंग्लंडची राज्यघटना ही लिखित राज्यघटना नाही, आपल्याला आता ज्ञात झालेलं आहे. म्हणजे अलिखित असलेल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकाराची कोणत्याही प्रकारची न्यायालयीन हमी किंवा न्यायालयीन संरक्षण असलेली व्यवस्था किंवा नमूदता इंग्लंडच्या राज्यघटनेमध्ये नाही आणि म्हणून हे जे वेळोवेळी निर्माण झालेले कायदे आहेत, सिंहासनाकडून मान्यता मिळवून घेतलेले कायदे आहेत, राजसिंहासनाकडून काळाच्या ओघात हळूहळू भांडून झगडून मिळविलेले जे नागरी अधिकार आहेत, ते नागरी अधिकार म्हणजे इंग्लंडचे जनतेचे प्राणप्रिय वस्तू असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. परंतु केवळ कायद्याची आधिसत्ता आहे म्हणून किंवा कायद्याचा आदर आहे म्हणूनच इंग्लंडच्या नागरिकांना त्यांचा विकास करण्याची संधी मिळते असं नाही. तर वेळोवेळी जे कायदे निर्माण झालेले आहेत त्या कायद्याने सुद्धा मूलभूत अधिकाराची त्यांना चांगल्या पद्धतीने प्राप्ती झालेली आहे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यांचे हे अधिकार सुरक्षितसुद्धा आहेत. या सर्वांच्या मुळाशी जर गेलं तर शेवटी तेच कारण समोर येते, ते म्हणजे इंग्लंडमध्ये असलेली कायद्याची आधिसत्ता. तर या कायद्याच्या आधिसत्तेवर सुप्रसिद्ध राजकीय विचारवंत, अभ्यासक, प्राध्यापक डायसी
यांनी कायद्याच्या अधिसत्तेवर विचार व्यक्त करताना किंवा कायद्याची अधिसत्ता ही कोणत्या बाबींवर अवलंबून आहे यावर त्यांचं भाष्य केलेलं आहे. तर त्याचाही विचार आपण या तासिकेमध्ये करणार आहोत. प्राध्यापक डायसी यांचं या कायद्याच्या अधिसत्तेबाबत काय मत आहे. तर कायद्याच्या निश्चित आधाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला शारीरिक किंवा इतर कोणत्याही प्रकारची शिक्षा करता येत नाही. हे एक महत्त्वाचं तत्त्व इंग्लंडच्या व्यवस्थेमध्ये आहे की जोपर्यंत कोणत्याही बाबीला एखादी घटना किंवा घडलेली घटना ही कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नाही तोपर्यंत इंग्लंडचं प्रशासन, इंग्लंडची व्यवस्था, इंग्लंडची न्याय संहिता असेल किंवा इंग्लंडचं सरकार असेल किंवा इंग्लंडचं प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, हे कोणत्याही प्रकारची शिक्षा त्या संबंधित व्यक्तीला करणार नाहीत. शारीरिक नाही आणि कोणतीच प्रकारची शिक्षा देण्याचा अधिकार म्हणजे कायद्याचा आधार असल्याशिवाय देण्याचा अधिकार तिथल्या प्रशासन व्यवस्थेला नाही. दुसरी बाब, कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य, संपत्ती, आर्थिक स्वातंत्र्य कायद्याच्या निश्चित आधाराशिवाय नष्ट करता येत नाही किंवा त्यांच्यावर बंधने सुद्धा घालता येत नाही. म्हणजे एखादी व्यक्ती संस्था, व्यक्ती समूह यांचं आयुष्य असेल, यांची संपत्ती असेल, यांचं स्वतःची स्वातंत्र्य असतील, तर ते जोपर्यंत पार्लमेंट कायदा करत नाही तोपर्यंत त्या पार्लमेंटच्या कायद्याशिवाय सरकारला किंवा इतर कोणाला ते नष्ट करता येत नाही. साधे त्याच्यावर बंधने सुद्धा लादता येत नाही. तिसरी बाब, जे न्यायालयात चालणारे खटले आहेत, मग ते कोणत्याही प्रकारचे असो, अशा स्वरूपाचे सर्व खटले ही न्यायालये खटले चालवण्यासाठी खुली असून जनतेला त्यामध्ये मुक्त प्रवेश असतो. म्हणजे एखाद्या केसवर सुनावणी चालत असताना ज्यांना कोणाला ही सुनावणी प्रत्यक्ष बघायची आहे, प्रत्यक्ष ऐकायची आहे, ती सर्व सुनावणी इंग्लंडच्या न्यायालयामध्ये खुली असल्यामुळे या कायद्याचा प्रचार प्रसार आणि कायद्याची माहिती ही इंग्लंडच्या नागरिकांना जवळून प्राप्त होते. चौथी बाब म्हणजे की जे महत्त्वाचे खटले आहेत फौजदारी स्वरूपाचे, म्हणजे महत्त्वाच्या फौजदारी खटल्याचा निकाल ज्युरीच्या संमतीशिवाय लावला जात नाही. म्हणजे जी ज्युरी सिस्टीम किंवा न्याय समिती व्यवस्थापन प्रणाली इंग्लंडमध्ये सुद्धा अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामध्ये कोणताही एक न्यायाधीश हा न्यायदान करू शकत नाही, तर त्याला 3 लोकांचं न्यायपीठ किंवा 5 लोकांचं न्यायपीठ अशा विषम संख्येत असलेल्या न्यायाधीश एखाद्या ज्युरीमध्ये 3 न्यायाधीश असतील, एखाद्यामध्ये 5 असतील, एखाद्यामध्ये 7 असतील, 9, 11 अशा पद्धतीची ज्युरी सिस्टीम आणि या ज्युरी सिस्टीमच्या माध्यमातून या फौजदारी खटल्याचे निकाल दिल्या जातात किंवा त्यांच्या संमतीशिवाय तसे निकाल डिक्लेअर केले जाऊ शकत नाहीत. म्हणून सुद्धा कायद्याला या ठिकाणी अधिष्ठान किंवा अधिसत्ता प्राप्त झालेली आहे. इंग्लंडमध्ये अधिकाराचा उगम संविधानामुळे झाला नाही, तर वेळोवेळी न्यायालयाने दिलेल्या खटल्याच्या निकालामुळे झाला आहे. हेही या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणजे इंग्लंडमध्ये संविधानात कोणतीच बाब स्पष्ट उल्लेखित नाही किंवा संविधानच नाही म्हणून नोंदविणे हा प्रश्नच त्या ठिकाणी उद्भवत नाही. आणि म्हणून वेळोवेळी न्यायालय जे निर्णय देते त्या न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून इंग्लंडमध्ये कोणाचे अधिकार म्हणजे नागरिकांच्या अधिकाराला संरक्षण प्राप्त झालेलं आहे. म्हणजे साहजिकच हे सर्व त्याचं जे श्रेय आहे ते कायद्याला किंवा कायद्याच्या अधिसत्तेला जाते. न्यायालयाचा निर्णय हा खुल्या न्यायालयात लावण्यात येत असल्यामुळे आरोपीला न्यायालयाच्या निर्णयावर वरिष्ठ कोर्टात अपील करण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे. म्हणजे ही जी न्यायप्रणाली आहे किंवा न्यायव्यवस्था आहे,
जर एखाद्या नागरिकाला त्याचं समाधान हे संबंधित न्यायालयामध्ये झालं नाही, तर त्याच्या वरचे जे न्यायालय आहे, सुप्रीम न्यायालय, त्या सुप्रीमपर्यंत जाण्याचा, सुप्रीम म्हणजे सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी अलीकडे आता निर्माण केलेलं आहे, पण सुप्रीम व्यवस्था मात्र सुरुवातीपासून त्या ठिकाणी आहे की एका न्यायालयात जर आरोपीचं समाधान झालं नाही तर तो आरोपी निश्चितच वरील न्यायालयामध्ये किंवा वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील करू शकतो. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे इंग्लंडमध्ये अगदी पंतप्रधानापासून तर सर्वसाधारण नागरिकांपर्यंत सर्व व्यक्तींसाठी एक आणि एकच कायदा प्रणाली निर्माण करण्यात आलेली आहे. आणि या कायद्याचं अनुपालन न करणाऱ्या किंवा कायदा मोडणाऱ्याला सर्वांना एकच शिक्षेची तरतूदसुद्धा करण्यात आलेली आहे. म्हणजे पंतप्रधान पदावरील व्यक्तीला कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे दुसरी शिक्षा आणि सामान्य नागरिकाला मात्र तिसरी शिक्षा, अशा प्रकारचा शिक्षा देण्याचा भेदभावसुद्धा या व्यवस्थेमध्ये नाही. आणि म्हणून ही व्यवस्था सर्वांसाठी एक आणि एकच कायदा, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झालेली आहे. राजाचे आणि राणीचे स्थान मात्र या व्यवस्थेच्या बाहेर आहे असं मानल्या जाते. कारण इंग्लंडचा राजा किंवा राणी किंवा इंग्लंडचं जे राजपद आहे किंवा इंग्लंडचा जो राजाचा मुकुट आहे, तो इंग्लंडच्या जनतेचा एक फार मोठ्या स्नेहांचा, जिव्हाळ्यांचा, मानाचा, अभिमानाचा विषय आहे. आणि म्हणून त्याचे स्थान मात्र कायद्याच्या अधिसत्तेच्या वर आहे असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. अशा पद्धतीनं प्राध्यापक डायसी यांच्या मतानुसार ही जी कायद्याची अधिसत्ता आहे इत्यादी बाबींवर, आतापर्यंत उल्लेखित बाबीवर अवलंबून असते. दुसऱ्या कायद्याच्या अधिसत्तेचा जो अर्थ आहे तो त्याची दृष्टिकोन हा वेगळ्या दृष्टिकोनातून केलेला कायद्याच्या अधिसत्तेचा अर्थ आहे की त्याचं म्हणजे की प्रत्येक व्यक्तींवर कायद्याचं बंधन राहील. म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून हा कायद्याच्या अधिसत्तेचा अर्थ या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर प्रत्येक व्यक्तीवर या कायद्याचं बंधन राहील असा या अधिसत्तेचा अर्थ आहे. दुसरा अर्थ, प्रत्येक व्यक्तीसाठी एक आणि एकच कायदा राहील, म्हणजे सर्वांसाठी एक आणि एकच कायदा. तिसरा अर्थ की कायद्यासमोर श्रेष्ठ कनिष्ठ, अमीर जहागीरदार, सरकारी अधिकारी, स्त्री पुरुष, खाजगी नोकर, बूट पॉलिश करणारा आणि भिकारी यांच्यामध्ये कसल्याच प्रकारचा भेदभाव कायद्यासमोर केला जाणार नाही. हाही एक अर्थ या कायद्याच्या अधिसत्तेचा आहे. आणखी एक कायद्याच्या अधिसत्तेचा अर्थ म्हणजे की सरकारी अधिकाऱ्यांनी वेळप्रसंगी अधिकाराचा गैरवापर केल्यास सामान्य नागरिकांप्रमाणे त्याचेवर सुद्धा कोर्टात खटले चालू शकतात. न्यायालय निर्णय देऊन त्याला सुद्धा शिक्षा करू शकते. अशा प्रकारची व्यवस्था या इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेमध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणजे काही देशामध्ये सरकारी अधिकाऱ्यांवर जर खटले चालवायचे असतील तर त्यांचं स्पेशल कोर्ट किंवा त्यांची स्पेशल न्यायालय असतात आणि त्याच न्यायालयात त्यांच्यावर खटले चालवले जाऊ शकतात. परंतु इंग्लंडमध्ये मात्र सर्वांसाठी समसमान एकच कार्यप्रणाली असल्यामुळे सरकारी अधिकारी असो की सामान्य नागरिक असो की आणखी कोणी असो, श्रेष्ठ असो, कनिष्ठ असो, अमीर असो, उमराव असो, जहागीरदार असो, स्त्री असो, पुरुष असो, खाजगी नोकर असो, सरकारी नोकर असो, बूट पॉलिश करणारा कामगार असो किंवा रस्त्यावर भीक मागणारा भिकारी असो, या सर्वांना एक आणि एकच कायदा, कायद्यासमोर कोणी श्रेष्ठ नाही, कनिष्ठ नाही आणि सर्वांसाठी एकच शिक्षा. न्यायालय त्या कायद्यातील तरतुदीनुसार संबंधिताचे जे गुन्हे असतील त्या गुन्ह्यानुसार त्यांना शिक्षा ठोठावण्याचं काम तिथलं न्यायालय करत असते. म्हणजे अशा प्रकारे आपण वरीलप्रमाणे इंग्लंडमध्ये कायद्याची अधिसत्ता कशी निर्माण झाली किंवा कायद्याची अधिसत्ता कशी दिसून येते किंवा कायद्याच्या अधिसत्तेचं इंग्लंडच्या राजकीय व्यवस्थेमधील स्थान कसं आहे आणि इंग्लंडमध्ये व्यक्ती स्वातंत्र्यसुद्धा अबाधित राहण्याचं काम
या कायद्याच्या आधिसत्तेमुळेच निर्माण झालेला आहे, याची सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आजच्या या तासिकेमध्ये आपण कायद्याच्या आधिसत्तेचा अर्थ, कायद्याच्या आधिसत्तेचे परिभाषा, अर्थ आणि प्रोफेसर डायसी यांचं या आधिसत्तेच्या अवलंबित्वाबाबतचं विचार या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. आपण या व्हिडिओमधील जे तुमच्या समोर आलेले मुद्दे आहेत ते आपल्या नोट्समध्ये व्यवस्थित लिहून घ्या. या व्हिडिओवर विचार करून या व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय जरूर नोंदवा. आणि अजूनही ज्यांनी कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.